ग्लास दे. आरंभी आवडी आदरे आले नाम, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला. रामकृष्ण गोविंद गोपाळा. तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. जोडून या कर चरणी ठेवी तो माझा. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरंपराम्. मंगल भवन अमंगलहारी. दशरथ धीर बिहारी. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय जय जय. हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. सामर्थ्याने गजाननाच्या. सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई माघारा. गण गण गणात भोते. गण गण गणात भोते. गण गण गणात भोते. गण गण गणात भोते. गण गण गणात भोते.
विठ्ठल विठ्ठल आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीवीचा जिव्हाळ. चिंतना करता निवडलेला अभंग विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबरायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबराय नाम घेतल्यानंतर माझं कार्य कसं काय सफळ झालं फलीभूत झालं याचं वर्णन करतात. विठ्ठल लक्ष देऊ नये का. या अभंगाचा सरळ सरळ भाव असा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात आरंभी आवडी आदरे आले नाम. नियम घातला. नाम घ्यायचं असेल देवाचं स्मरण करायचं असेल देवाची भक्ती करायची असेल तर त्याच्यासाठी आवडी आणि आदर हा नियम ज्ञानोबरायांनी घातला. आणि नंतर सांगितलं असं जर आरंभाला प्रत्येक गोष्टीच्या सुरुवातीला देवाचं नाव घेतलं तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगामध्ये तुम्ही कोणतंही कार्य हाताला घ्या देवाचं नाव घेतल्यानंतर तुमचं ते कार्य फलीभूत होतं महाराज. कोणतं नाव घ्यायचं जे तुम्हाला इष्ट असेल जे तुम्हाला आवडेल. मग त्यात राम कृष्ण गोविंद गोपाळ पण तू माय माऊली जिव्हीचा जिव्हाळ. कुठलंही नाव घ्या जी तुमची इष्टदेवता असेल तिचं नामस्मरण करत असताना फक्त आत जिव्हाळा पाहिजे आत प्रेम पाहिजे हृदयामध्ये त्याविषयी प्रेम असेल तर तुमचं कार्य हे सफल झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर शेवटी ज्ञानोबराय बोलतात तुझी नामे सकळ संदेहो फिटला. मनातले सगळे भेद निवृत्त होतात मनातल्या सगळ्या शंका नाहीशा होतात. असं देवाचं नाव आहे. फक्त ते आदरानं आणि आवडीनं घ्यायचं. बापर खुमा देवी बरू श्री विठ्ठला. शेवटी आपलं इष्टदैवत कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानोबराय बोलतात माझं इष्टदेव म्हणजे विठ्ठल आहे. आणि त्या विठ्ठलाचं मी नाव घेतल्यामुळं आज एवढा मोठा ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ मी सांगू शकलो. तेने सकळ सिद्धी जकी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जिवीचा जिव्हाळा. अभंगाचा सळसळ भाव. विठ्ठल या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं श्री संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आपल्या गावामध्ये साजरा होतोय. मी आज पेनबोरीला पेनबोरी म्हणणारच नाही. मी आज पेनबोरीला पंढरपूर हे नाव दिलंय महाराज. आज आपल्या या पंढरपूरच्या कीर्तनामध्ये वाळवंटातल्या कीर्तनामध्ये आज गजानन महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्यामध्ये तिकडे दशनाम संन्यास परंपरेचा कुंभमेळा भरतो. पण मला तरी असं वाटतं अरुण महाराज आज आमच्या पेनबोरीकरांनी वारकऱ्यांचा कुंभमेळा भरवलेला आहे. हा वारकऱ्यांचा आमचा कुंभमेळाच आहे. अरे काय ते स्वागत एखाद्या नवरदेवाचं स्वागत होत नाही. एवढं भव्य दिव्य स्वागत आपण केलेलं असेल. नक्कीच तुमची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला माझा या स्टेजवरून प्रणाम आहे महाराज. खूप श्रद्धा आहे. मी विदर्भातला आहे त्याच्यामुळे माझ्या विदर्भात एवढे भक्तिवान लोक आहेत. एवढी भक्ती एवढी श्रद्धा वारकरी संप्रदायावर आहे हे पाहून खरंच मन गदगद झालं. विठ्ठल विठ्ठल कारण ज्यांचा सोहळा इथे संपन्न होतोय त्या श्री क्षेत्र शेगावला आपण प्रति पंढरपूरच म्हणतोय. गजानन महाराज आज पंढरपुरात आहेच आज शेगाव मध्ये आहेत सगळ्या विश्वात तर आहेच
पण मला तरी असं वाटतं गजानन महाराज या मंदिरामध्ये साक्षात 6 दिवस बसून तुमच्या पेनबोरीकरांना आशीर्वाद देत असतील महाराज. हा, साक्षात गजानन महाराजांची चैतन्यमयी उपस्थिती या प्रत्येक दिवसाला आहे. गजानन महाराज हा सोहळा बघत आहेत की माझ्या गावकऱ्यांनी किती भव्य दिव्य नियोजन केलेलं आहे, किती उत्साहामध्ये, किती थाटामाटामध्ये हा सोहळा संपन्न केलेला आहे. पुनश्च एकदा तुमच्या त्या श्रद्धेला मी प्रणाम करतो. या ठिकाणी कीर्तनाकरता विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती आहे ते म्हणजे महाराष्ट्रातलं मृदंग क्षेत्रातलं एक हिमालयाच्या उंचीचं नाव, आपल्या सर्वांचं आकर्षण, आमचे अरुण महाराज कदम. बस नाम ही काफी आहे गुरुजी, ज्याच्या पुढे विशेषण लावायची गरज नाही. सिंहस्य को अभिषेक, सिंहाचा अभिषेक करायची गरज नाही. ते रस्त्यानं चाललं की बाकी सगळे टर्र पळतात. हा, म्हणजे आमचे अरुण महाराज म्हटलं की वारकरी संप्रदायातलं एक खूप मोठं नाव, हिमालयाच्या उंचीचं नाव. मृदंगाची साधना करून, मृदंगाची कृपा करून घेतली त्यांनी. कृपा संपन्न केल्यानंतर तो मृदंग आज त्यांना महाराष्ट्रात गाजवतोय. हा, ही मृदंगाची कृपा आहे. त्यांनी तेवढी साधना केलेली आहे. त्यांच्या बोटामधून ते बोल, मला तरी असं वाटतं आज मृदंग वाजत नव्हता तर आज मृदंग बोलत होता. हा, आमच्या महाराजांच्या हातून मृदंग बोलतो. खूप सुंदर महाराजांचा वाजवणं आहे, त्याचप्रमाणे स्वभावही आहे. महाराजांची उपस्थिती आहे. कीर्तनाकरता विशेषत्वानं माझे हृदयस्थ आळंदीच्या क्षेत्रामध्ये आम्ही सोबत सोबत राहिलो, सोबत सोबत मधुकरी खाल्ली आणि सोबत सोबत सप्ते केले. आज ते दिवस आम्हाला आठवतात. लहानपणापासून आम्ही सोबत राहिलेलो आहेत. हरिभक्तपरायण आमचे देवीदास महाराज पावडे, काय आवाज आहे महाराज गोड महाराजांचा. काडी वाजवा एकदम. अरे इथून कोणी म्हणेल पण इथून हृदयातून म्हणणं वेगळं असतं. ते थेट पांडुरंगाच्या चरणारविंदी जाऊन पडत असतं. म्हणून आमचे देवीदास महाराज आहेत. या गावचं भूषण हरिभक्तपरायण महादेव महाराज हजारे हे सुद्धा माझे समकालीन, म्हणजे माझ्या सोबत सोबत राहिलेले, आळंदीच्या क्षेत्रामध्ये, आळंदीच्या काळामध्ये सोबत शिकलेले, सोबत राहिलेलो आम्ही. महाराजही आपल्या गावातलं वैभव आहेत, म्हणून महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा महाराजांकरता एकदा. त्याचप्रमाणे महाराजांचं यजमानपद घेतो. आज जरा विशेषच आहे, आमचे रामेश्वर महाराज आहेत आज ज्यांचं यजमान पद आहे. त्याचप्रमाणे महाराजांचा मृदंगही गोड आहे. गजानन महाराजांची खूप सेवा केली महाराजांनी. एकदा महाराजांकरताही टाळे वाजवा. आजचे ते यजमान आहे आणि यजमानाला विशेष महत्व असते बरं का. हा, यजमान असल्याशिवाय हा कार्यक्रम एवढा भव्यदेव होणारच नाही. म्हणून यजमानाला महत्व असते. ऐका, सर्वांनाच महत्व आहे, पण त्यामध्ये आमचे म्हणजे जो माझ्या संस्थेमध्ये 2-3 वर्ष शिक्षण घेऊन आज काय स्वभाव आहे आमच्या अंकुशचा. अंकुशचे वडील श्री गजानन विश्वासराव सरनाईक, एकदा यांच्याकरताही टाळी वाजवा. एकदम साधं व्यक्तिमत्व आणि अंकुश त्यांच्या कुळामध्ये जन्माला आला. 2-3 वर्ष माझ्या संस्थेमध्ये राहिला. एकदम गोड पोरगा बरं का. म्हणजे मी त्याला म्हणायचो, आता पोरांनी भांडणं केले संस्थेत, महाराजांना माहिती आहे संस्था सांभाळणं सोपं नाही. अरे ढोरं सांभाळणं सोपं आहे, हे 12 घरचे 12 सांभाळणं लय अवघड आहे. अंकुशला भांडणं केल्यानंतर आम्ही शिक्षा करायचो पोरांना, आणि शिक्षा केलीच पाहिजे. पण अंकुश असा होता, मी त्याला म्हणायचो तू भांडणं कर, तुला शिक्षा माफ आहे. पण त्यांनी 4 वर्षात भांडणच केलं नाही, इतका गरीब पोरगा आहे महाराज. आणि तो अंकुश आज त्याच्या वडिलांचं सौजन्य आहे, म्हणून त्या दोघांनाही धन्यवाद देतो, आमचे रामेश्वर दादा आणि आमचे अंकुशचे वडील. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. या कीर्तनाकरता विशेषत्वानं भागवताचार्य म्हणजे आपल्या गावचं वैभव आमचे हरिभक्तपरायण सरनाईक महाराज कीर्तनात उपस्थित आहेत. केदारनाथ महाराज, टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. आपल्या गावचंही भूषण आहे. पुन्हा एकदा आपल्या गावातली सर्व मंडळी, जे श्रेष्ठ मंडळी, या संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ट्रस्टी मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, श्री संत गजानन महाराज सेवाधारी गट क्रमांक 1, 2, 3, 4, श्री संत गजानन महाराज सेवा समिती व समस्त गावकरी मंडळी पेनबोरी, टाळी वाजवा आता सगळ्यांकडे. आता कोणी राहिलं नाही ना. हां, कारण की पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या दिवशी कोणी रुसलं नाही पाहिजे. पहिल्या दिवशी सर्व प्रसन्न झाले पाहिजे. आणि हा कार्यक्रम आपल्या गजानन महाराजांची सेवा म्हणून करतोय, तिथं नाव घ्यायचा काही विषयच नाही ना. म्हणून आपण सर्वजण या कार्यक्रमाचे तन मन धनानं खर्च करणारे, इथं सेवा करणारे सगळे मंडळी, सेवाधारी मंडळी नव्हे, इथं चटया उचलणारे, इथं पंक्तीत वाढणारे आमचे तरुण वर्ग, तरुण वर्गासाठी टाळे वाजवा. हां, कारण की ज्या गावात तरुण अगदी खंबीरपणे कार्यक्रमासाठी उभा राहतो, त्या गावचा कार्यक्रम सक्सेस होत असतो महाराज. हां,
आणि आपली ही सेवाधारी मंडळी, आपली ही तरुण मंडळी इथं मोठ्या आनंदानं येते. हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा करतोय. करता हा तरुण नक्कीच या तरुणांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. ज्यांची ही वारकरी शिक्षण संस्था आहे, महाराजांचीच आहे ना. हा, हे छोटे छोटे कृष्ण पाहिले की आपलं मन प्रसन्न होतं. यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा जोरात. सुंदर आहे. हा मग अरे हो माहित आहेत मला. हा, ही बारकी मंडळी आपल्या गावातली आहे. एकदा यांच्याकरताही टाळी वाजवा. कारण की आपण बाहेरून बोलवतो, पण आपल्या गावात काय, आपल्या गावातली तयार झाली पाहिजे ना. नाही, तुमच्या पोटावर पाय नाही देत, पण आमचं गाव वाढलं, आमचा भाग वाढला पाहिजे. इकडे मराठवाड्यातला परमार्थ खूप वैभवशाली आहे, पण आमच्या विदर्भातलाही परमार्थ असा वैभवशाली व्हावा म्हणून छोटी छोटी कृष्ण कीर्तनात टाळ घेऊन उभे आहेत. धन्य माता पिता तयांच्या. मी यांच्या आईवडिलांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आमचे माऊली सुद्धा आहेत, आमचे दिगंबर महाराज, आमचे देशमुख महाराजही आहेत, हरिभक्तपरायण सर्व महाराज मंडळी. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. सोबदार राहिले गड्या. हा, यांच्याकडे पाहिलं की बाजीप्रभू देशपांडेची आठवण आली बघा मला. पण बाजीप्रभू देशपांडेच्या मिशा पिळदार होत्या हो. असू द्या, काही हरकत नाही, पुढच्या वर्षीपर्यंत प्रयत्न करतील. बाबा खूप सुंदर, चोपदार, एक नंबर शोभले बघा. आणि असे हट्टेकट्टे पाहिजे ना. हा, त्याचप्रमाणे यांच्याकडे पाहिलं तानाजी मालुसरेची आठवण आली बघा मला. हा, खूप सुंदर. अरे छत्रपती शिवरायांची आपण सगळे मावळेच आहोत आणि हा सप्ताह आपल्याला भव्य दिव्य करायचा आहे. मला तरी असं वाटतं महाराष्ट्रातल्या टॉप 10 सप्त्यापैकी आमच्या पेनबुरीचा कार्यक्रम टॉप 10 मधला आहे महाराज. हा, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पत्रिका पोचलेली आहे. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रातले जितके वारकरी संप्रदायातले रसिक आहेत, जितके दिग्गज आहेत, तितक्या दिग्गजापर्यंत ही पत्रिका पोचलेली आहे. आपला हा सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा सप्ताह आपल्याला 7 दिवसामध्ये करायचा आहे. हा, असा भाव ठेवून आपण नक्कीच आज पहिली सुरुवात विजयानंच केलेली आहे. आज पहिल्या दिवशी तुमचा विजय झालेला आहे, म्हणजे विजय महाराज आलेत ना. आज पहिल्या दिवशी तुमचा विजयाने सुरुवात झालेला सप्ताह पुन्हा आपण गजानन महाराजांच्या चरणारविंदी एक विनंती करूयात. आमच्या या 7 दिवसामध्ये आमच्या सर्व भक्तांकडून सेवा करून घ्या. कारण की आम्ही सर्व भक्त तुझ्या नावेत बसून भवनदीच्या पहिलं तीराला जाण्याकरताच इथं आलेलो आहे. हा, आपण गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा कशासाठी करतो? आम्हाला सुद्धा थोडा विशेष आवाज दे, मोकळा आवाज दे. जसं गजानन महाराजांनी भक्तांना दर्शन करवलं तर विठ्ठलाचं, आम्हाला सुद्धा तू विठ्ठलाचं दर्शन करून दे. बाबा, आम्ही तुमच्या दरबारात बसलोय. तुमचं म्हणणं आहे. दासगणू महाराज असं म्हणतात, व्याधी वारुण केले कैका संपन्न, करविले भक्ता लागे विठ्ठल दर्शन. विठ्ठल दर्शन भवसिंधू हा तरण्या, नौका तव चरण, नौका तव चरण. स्वामी दास गणोचे मान्य करा कवन. जय देव जय देव, जय जय सच्चित स्वरूप स्वामी गणराया. स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुढ ताराया. जय देव जय देव. भवसिंधू तरण्या नौका तव चरण. हे भवसिंधू पासून तारण्यासाठी, पाल पैर तिलाला जाण्यासाठी नौका तुझे चरण आहेत. म्हणून गजानन महाराजांची सेवा करा. 7 दिवस तुम्हाला ही संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करा. 7 दिवसामध्ये कुठलीही सेवा आपल्याला वाटेल, कुठल्याही सेवेत आपण उतरू. मग ती चटया उचलण्याची असेल, इथे झाडझूड करण्याची असेल, पंगत वाढण्याची असेल, महाराज आले महाराजांचं स्वागत करण्याची असेल, कुठलीही सेवा आपल्याला वाट्याला आली ना, 7 दिवसामध्ये ती सेवा फक्त मनातून करा. अरे तो बाबा तिथे मंदिरात बसलेला आहे, जो सेवा करतो त्याच्या डोक्यावर तो बाबा कधी हात ठेवलन, कृपा करल, तुम्हालाही कळणार नाही. म्हणून त्या बाबाची सेवा करा. नक्की तुम्हाला प्रसाद भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा आपल्याला पुन्हा पुन्हा बघायला मिळणार आहे. ते यूट्यूब चॅनलचे सर्व कोणतं चॅनल आहे? गजर हरिनामाचा. वा, महाराष्ट्रातलं गाजलेलं चॅनल आहे. त्याचप्रमाणे सोबतच मराठी तडका. वा वा, सगळे वैभवाचे धनीच आहेत. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे.
नक्की हा सोहळा आमच्या विदर्भात होतोय याचा मला सार्थ अभिमान आहे. हा आमचा विदर्भ म्हणजे अगदी रसिक श्रोता आमच्या विदर्भातला आहे. पुन्हा एकदा त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दादांची सेवा घडते. पुन्हा आपल्याला नेहमी नेहमी हा सोहळा बघावा याच्याकरता हे चॅनल असतात. म्हणून पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवाल्यांनाही धन्यवाद. आज या ठिकाणी पहिल्या दिवसाची सेवा नामस्मरणाच्या माध्यमातून घडावी. कारण सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. विठ्ठलाचं नाव भगवंताचं नाव हे तारक असतं महाराज. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नमस्मारात्मक मंगलाचरण वस्तू निर्देशात्मक मंगलाचरण असे मंगलाचरणाचे काही प्रकार आहेत. या अभंगामध्ये मंगलाचरण केलेलं आहे. ज्ञानोबाराय मंगलाचरण करतात. कशा करता मंगलाचरण असतं? समाप्ती कामो मंगलम आचरेत. किंबहुना शास्त्र अजून सांगतं निर्विघ्न परिसमाप्त्यर्थम मंगलम आचरेत. कुठल्याही कार्याची परिसमाप्ती व्हावी, निर्विघ्नपणे ते कार्य पूर्ण पडावं याच्याकरता शास्त्राने मंगलाचरण केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये मंगलाचरण केलेलं आहे, ते गणपतीचं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप देवा तुच गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. ज्ञानोबारायांनी सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे. म्हणून आज पहिला दिवस मंगलाचरणाचा असायला पाहिजे. म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून देवाचं नाव घेतल्यानंतर पण त्या नामामध्ये अट घातलेली आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम. त्या नामस्मरणामध्ये आवड पाहिजे, त्या नामस्मरणामध्ये आवड पाहिजे, आदर पाहिजे. आवड आणि आदर असेल तरच ते नाम आपल्याला भवसिंधूपासून पहिलं तीराला नेऊ शकतं. किंबहुना आपलं जे कार्य हाताला घेतलेलं आहे ते कार्य निर्विघ्नपणे त्याची परिसमाप्ती होऊ शकते. माणसं नाव घेतात पण त्या नावामध्ये फरक आहे. आणि ज्ञानोबारायचे नाव घेत होते त्या नामस्मरणामध्ये सुद्धा फरक आहे. लोक नाव घेतात पण नामीचाच पत्ता नसतो. ज्याचं नाव घेतो त्याचं रूप आपल्या डोळ्यामध्ये आलं पाहिजे, आपल्या स्मरणामध्ये आलं पाहिजे. समजा आपण विठ्ठल म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर पांडुरंग उभा राहिला पाहिजे. आपण कृष्ण म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर कृष्ण उभा राहिला पाहिजे. तुमच्या मुखातून जर रामाचं नाव निघालं तर रामाची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार झाली पाहिजे. याला म्हणतात नाम नामेचा अभेद संबंध. ज्याचं नाव घेतो त्याचाच पत्ता नाही, काय कामाचं ते नाव. हा कबीरजी तर याच्याही पुढे बोलतात, देवीदास महाराज. जीभ मुखामध्ये असते लोकांच्या. हा ऐका ऐका, जीभ मुखामध्ये असते, माळ हातामध्ये असते, अशी कंठी हातामध्ये असते. पण मन इकडं तिकडं भरकटत असेल तर त्याला सुमिरण म्हणत नाहीत, त्याला नामस्मरण म्हणत नाहीत. बोलतात कबीरजी, माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही. माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही. मनुआ तो चहुदिसी फिरे यह तो सुमिरन नाही रे भैया. यह तो सुमिरन नाही. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे, आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे. आपण त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपण संगमामध्ये स्नान करतो, तीर्थक्षेत्रामध्ये जातो, पण देवाचं स्मरण करत असताना त्या स्मरणामध्ये आपलं मन नसेल तर त्या स्मरणाला किंमत नाही. ताब्यात पाहिजे, आपलं मन आपल्या ताब्यात पाहिजे, आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. माणसं कीर्तनात बसतात, ऐका ऐका ऐका, पण कीर्तनात बसल्यानंतर सुद्धा माणसाचं मन माणसाच्या ताब्यात नसतं, ते बाहेरच फिरतं. आजी खाली बसा.
गेला आजीकडं. ऑन दी स्पॉट परीक्षा आहे की नाही मनाची बघा. बघितलं का नाही आजीकडं? बहुत चंचल चपला 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 बहुत चंचल चपले बहुत चंचल चपले दाता येता लगे बेड़ा दाता येता लगे बेड़ा दाता येता लगे बेड़ा दाता येता लगे बेड़ा लगे बेड़ा लगे बेड़ा बहुत चंचल चपला बहुत चंचल चपला बहुत चंचल चपले बहुत चंचल वा टाळ्या वाजवा. वा वा. यांना गाताना इको देत जा दादा. हा गाताना जाणवत नाही का? जाणवला पाहिजे असा दे मग. असू दे. हा यांना जाणवला पाहिजे. यांना आनंद आल्याशिवाय हे लोकांना आनंद देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, एका सेकंदात घरी जाऊन येतं बघा. पण थोडे जाणकार असाल, पारमार्थिक असाल तर माझी शंका आहे, मन जर घरी जात असेल तर आता सध्या घरी काय चालू आहे हे मनाला कळत असेल ना? हा का कळत नाही? याचा अर्थ मनासोबत आत्मा चैतन्य नाही. विठ्ठल हा सर्व वेदांताचा विषय असो. आपले इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे. हा आपण जे नामस्मरण करतो त्या नामस्मरणाचा परिपाक केव्हा होतो? ज्यावेळेस विवेक वैराग्य समाधी षटक संपत्तीनं धारण असलेला मुमुक्षू साधक जिज्ञासू ते नामस्मरण करतो. ते परापश्यंती मध्यमा वैखरी याच्यानंतर करतो. हा याच्या सापेक्ष असलं पाहिजे. ज्याचं नामस्मरण करतो त्याचा पहिल्यांदा सोहम दासोहम दास, मी त्याचा दास आहे. नंतर दास शब्द निवृत्त करायचा. नंतर सोहम सह म्हणजे तो अहम, ज्याचं नामस्मरण करतो तो मी आहे, असा तत्वबोध झाला की समजावं तुमच्या नामस्मरणाचं तुम्हाला फळ भेटलं. त्याच्यामध्ये तेवढी आदर पाहिजे, तेवढी तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे. नामस्मरण करताय पण नामस्मरण करण्यामध्ये प्रेम नसेल, त्याच्यामध्ये आदर बुद्धी नसेल तर त्या नामस्मरणाचं तुम्हाला फळ भेटत नाही. ज्ञानोबारांनी तसंच नामस्मरण केलं आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्ञानोबाराय सांगू शकले. ज्ञानोबाराय म्हणतात ते माझ्या एका जन्माचं पुण्य नाही, हा अनेक जन्मामध्ये मी ते पुण्य केलं म्हणून आज मी माऊली झालो. अनेक जन्मामधल्या पुण्यामुळे तुकाराम महाराज झाले. अनेक जन्माच्या साधनेमुळे शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीब्रह्म झाले. अनेक जन्मामध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही शपथ घेतली असेल म्हणून या जन्मामध्ये सुद्धा हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहतात. तरुणांनो लक्ष द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. काय स्वप्न होतं? हे तो हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, जगदंबेची इच्छा, माता भवानीची इच्छा. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय इच्छा होती राजांची? हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. म्हणजे राजांनाही वाटत होतं की हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे, माझा अखंड भारत हिंदुस्थान झाला पाहिजे, हिंदू राष्ट्र झालं पाहिजे. जर राजांची इच्छा होती हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणजे याचा अर्थ राजा धर्मनिरपेक्ष नव्हते. ऐका ऐका ऐका, पॉइंटला नोट करून ठेवा, हृदयावर कोरून ठेवा, लिहून ठेवा. राजा धर्मनिरपेक्ष नव्हते, धर्मसापेक्ष होते माझे राजे. धर्मसापेक्ष म्हणजे हिंदू धर्माचा राजांना स्वाभिमान होता. हा स्वाभिमान ज्याचा बिंदू तोच खरा हिंदू. ज्याला स्वाभिमान आहे मी हिंदू असल्याचा, हा त्याला हिंदू म्हणतात. आपण आपला स्वाभिमान विकून बसलो. स्वाभिमान कधी विकायचा नसतो. आपल्याला गर्व असतं आपल्या इस्टेटीचं, आपल्याला गर्व असतं मी श्रीमंत आहे, आपल्याला गर्व असतं मी कोट्याधीश आहे, आपल्याला गर्व असतं मी लखपती आहे. पण गर्व त्याचं नसावं. गर्व असावं मी हिंदू आहे याचा. दौलत पे गर्व करते हैं ना शोहरत पे गर्व करते हैं, किया है भगवान ने हिंदू बनकर पैदा, इसलिए अपने हिंदू होने पर गर्व करते हैं. गर्व से कहो हम हिंदू है.
हिंदू असल्याचा माणसाला स्वाभिमान पाहिजे. राजांची इच्छा होती हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, हिंदुस्थान निर्माण व्हावा. राजे धर्म सापेक्ष होते. हिंदू धर्माचा राजांना स्वाभिमान होता. त्यांनी शपथ घेतली होती हे तो हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. म्हणून आपण राजांचं नाव घेतोय, ज्ञानोबांचं नाव घेतोय, कारण त्यांच्या कार्याप्रती विश्वास होता, त्यांच्या कार्याप्रती आदर होता. आज ज्ञानोबाऱ्यांसाठी लोक एकत्र येतात. ज्ञानोबाऱ्यांचं कार्य केलेलं आहे, त्याच्याप्रती त्यांची आवड होती, त्यांचा आदर होता. आपण नामस्मरण केलं पाहिजे, त्याच्यात आपला आदर असला पाहिजे, आपली आवड असली पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्या कार्याप्रती निष्ठा ठेवली. अनेक जन्मामध्ये हे केलं. अनेक जन्मामध्ये हे केल्यानंतरच बहुत सुकृती नरदेह लाधला. अनेक जन्मानंतर आपल्याला नरदेह मिळतो. अनेक जन्माच्या पुण्यानंतर संतांना नामस्मरण त्यांनी अनेक जन्मामध्ये केलं, म्हणून या जन्मात करायला मिळतं. आपल्याला सुद्धा अनेक जन्मानंतर हा नरदेह लावला ना, संतांना तो लादला नाही. संतांना तर त्यांच्या मनाने मिळाला नाही, ते स्वतःहून आले, म्हणून त्याला अवतार म्हटलं जातं. आणि आपल्याला आपल्या पाप पुण्यामुळे यावं लागतं. पाप पुण्य एकत्र झालं, समान झालं की मग यावं लागतं. म्हणून आपल्याला अनेक जन्मामध्ये हा नरदेह मिळाला, म्हणून या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे. म्हणून नरदेह मिळाल्यानंतर आपण जे नामस्मरण करतो त्यामध्ये आवड पाहिजे, त्यामध्ये आदर पाहिजे. बाकी इतर जन्मामध्ये हे घडत नाही. इतर जन्मामध्ये इतर योनीमध्ये नामस्मरण करता येत नाही. का तुम्ही कुठं ऐकलंय 4 गाढवं एकत्र जमा झाली आणि कीर्तनात येऊन बसली? नाही. गाढवं कीर्तनात येऊन बसत? मी गाढवं बोलतोय. गाढवं कीर्तन ऐकत? गाढवं कळालं नाही का? ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं ते प्रसाद घेऊन जात रोज. गाढवं कधी कीर्तन ऐकत नाहीत. म्हणजे जे कीर्तन ऐकत नाहीत ते तुम्ही म्हणा विठ्ठल. आयुष्य मिळालं तुम्हाला, नरदेह मिळाला तुम्हाला, पण हा नरदेह कळाला पाहिजे महाराज. जवळ असतात गोष्टी पण त्या कळत नाहीत महाराज, कळाल्या पाहिजे. 4 मुद्दे सांगतो तुम्हाला आणि पुढे चालतो. काही गोष्टी कळतही नाहीत, मिळतही नाहीत. 1. काही गोष्टी कळतात मिळत नाहीत. 2. काही मिळतात कळत नाहीत. 3. काही कळतात सुद्धा मिळतात सुद्धा. नाही कळालं का? पुन्हा सांगतो, आता लक्ष देऊ नये का? थोडं कीर्तन 5G आहे, 4Gचा जमाना संपला. ऐका, काही गोष्टी कळतही नाहीत आणि मिळतही नाहीत. 1. काही गोष्टी मिळतात कळत नाहीत. 2. काही कळतात मिळत नाहीत. 3. काही कळतात सुद्धा मिळतात सुद्धा. 4. तरी नाही कळालं का? नाही कळालं, एवढं जरी कळालं तरी अर्ध कळालं. कारण काही जणांना आपल्याला काही कळत नाही हेही कळत नाही. नाही कळालं का? असो, पहिला दिवस आहे, जास्त टेन्शन देत नाही तुम्हाला. काही गोष्टी कळतही नाहीत, मिळतही नाहीत. शशशृंग, पोरो सशाला शिंग असतात का? पाहिले काही? अरे मांगुळ जनकच्या शिवारात जाऊन पहा ना, दिसतील? नाही दिसत, कारण की सशाला शिंगच नसतात. खपुष्प, आकाशाला फूल लागलेलं कोणी पाहिलंय का? आकाशाला फूल लागतं का? अरे येतात ना ढग रोज. नाही, आकाशाला फूल लागत नाहीत. हुशार पोर आहेत बरं का इथले. आकाशाला फूल लागत नाही. खपुष्प कोणी पाहू शकत नाही. वंध्यापुत्र कोणी म्हणेल का महाराज अहो वांझेच्या मुलाच्या लग्नात मी पोटभर जेवलो हो? नाही, वांझेला मुलगा होत नाही. वांझेची लेका कैसी जन्म पत्रिका. ज्ञानोबाऱ्यांची स्पष्ट भूमिका आहे. काही गोष्टी कळतही नाहीत, मिळतही नाहीत. काही गोष्टी जीवनामध्ये कळतात. ऐका कळतात पण मिळत नाहीत. स्वर्गाधिक देवतेंना हा देह कळाला पण मिळाला नाही. ऐका मिळाला असता तर पाण्यामधले मासे झाले नसते, गोपाळ होऊन काला खाल्ला असता. काल्याची आसे देवजळी झाले मासे. म्हणून त्यांना हा नरदेह कळाला पण मिळाला नाही. काही गोष्टी जीवनामध्ये मिळतात पण कळत नाहीत. यात आपणच बसतो. आपल्याला हा नरदेह मिळाला पण कळाला नाही महाराज. जर कळाला असता तर याच्यात गुटखा साठवला नसता. जर कळाला असता तर याच्यात वाईन साठवली नसती. याच्यात विठ्ठल साठवला असता. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला साठविला हरी जिही हृदय मंदिरे. आपण या हृदय मंदिरामध्ये देवाला साठवायचं असतं. त्याच्याकरता हा नरदेह आपल्याला दिलेला आहे भगवंताने. पण आपल्याला हा नरदेह मिळाला, कळाला नाही. ऐका, एक गोष्ट सांगेल तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली. माझे औरंगाबादचे नाही, आता औरंगाबाद नाही म्हणणार, आता संभाजीनगर म्हणणार, छत्रपती संभाजीनगर म्हणणार. तिकडे हुमायूपूरचं हनुमानपूर झालं, प्रयागराज इलाहाबादचं झालं
आमच्याही औरंगाबादचा संभाजीनगर आता होत आहे. काही लोक करतात विरोध, असू द्या. त्या काळातही विरोध होताच धर्माला, या काळातही विरोध आहेत. राम मंदिराला विरोध करणारेही आपलेच आहेत, संभाजीनगर नामकरणाला विरोध करणारे आपलेच आहेत. असो, ज्यावेळेस संभाजीनगरमध्ये कथा संपली आणि मी गावाकडे निघालो, एक सेठजी माझ्याजवळ आले. महाराज आमच्या घरी चला. म्हटलं बरं ठीक आहे, काही हरकत नाही. घरी गेलो, मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस गावाकडे निघालो त्यावेळेस माझ्याजवळ आला, एक बॅग मला देऊ लागला. म्हटलं काय आहे? महाराज याच्यामध्ये पैसे आहेत बघा, सुटकेस भरून. म्हटलं बरं, पण मला काही नको आहे, कारण की माझ्या घरी भरपूर आहे. नाही 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 महाराज, माझी इच्छा आहे, तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. माझी इच्छा आहे, तुमच्या संस्थेकरता घ्या, किंबहुना तुम्हाला काय करायचं ते करा, पण माझी इच्छा आहे एवढे पैसे तुम्ही घेतले पाहिजे. म्हटलं दादा, आमच्या महाराज लोकाला काहीच कमी नसतं, कारण की 365 दिवस बाहेरच जेवतात सगळे. नाही कळालं का? 365 दिवस बाहेरच राहतो आम्ही, आमच्या घरचं कधी संपतच नाही. अरे तू रात्री मला मुक्काम करू दिला, एवढं जरी केलं तरी बस झालं, मला तुझं काही नकोय. नाही महाराज, माझी इच्छा आहे, तुम्हाला घ्यावं लागेल म्हणजे घ्यावं लागेल. मी त्याला म्हटलं बरं ठीक आहे, तुला द्यायचंय ना, मग एक काम कर. मी रात्री ज्या रूममध्ये मुक्काम केला, ठाकरे डॉक्टर साहेब, मी रात्री ज्या रूममध्ये मुक्काम केला त्या रूममध्ये काही ज्ञानेश्वरीची चिंतन आहेत, त्या वह्या मला पाहिजेत. जोग महाराज संस्थेच्या विद्यार्थ्यांकरता ते महत्त्वाच्या वह्या आहेत, ते महत्त्वाचे चिंतन आहेत. द्यायचेच असतील तर मला ते चिंतन दे, माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांकरता ते उपयुक्त ठरतील. तुला द्यायचेच असेल तर ते ग्रंथ मला दे. तो नखशिकांत माझ्याकडे पाहत होता आणि मला पाहत पाहत म्हणत होता, महाराज ज्यावेळेस ब्रह्मदेवांना अक्कल वाटली त्यावेळेस काही गैरहजर होते का? हजर नव्हते का त्यावेळेस? म्हटलं काय झालं? अहो मी तुम्हाला एवढे सगळे सुटकेस भरून पैसे द्यायला लागलो आणि तुम्ही त्या वह्या मागायला लागले ज्याच्यावर धूळ चढलेली आहे, हा ज्याच्यावर धूळ बसलेली आहे, त्या वह्या तुम्ही मागायला लागले, एवढे पैसे द्यायला लागलो तरी नाही म्हणताय. मी म्हटलं दादा ऐक, तू ज्या गोष्टीमुळं माझ्या पाया पडला, ज्या गोष्टीमुळं मला घरी घेऊन गेला, ज्या गोष्टीमुळं मला एवढे सगळे पैसे द्यायला तयार झाला, त्या सगळ्या गोष्टी त्या वह्यामध्ये आहेत. आता मला सांगा, त्या सेठजीला त्या वह्या कळाल्या का मिळाल्या? बोला 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 बोला, कळायला का मिळाल्या? बोला चला हो, आपलं कीर्तन असंच आहे, बोला बोला ट्रिंग ट्रिंग. तुम्ही काहीतरी बोलायचं, मी काहीतरी बोलायचं. समजा मला अपेक्षित असलेलं उत्तर मिळालं की सोन्याचं 1 किलो चांदीचं सोन्याचं बक्षीस कार्यकर्त्याकडून तुम्हाला बक्षीस, माझ्याकडून नाही, कार्यकर्त्याकडून. हा म्हणून बोललं पाहिजे. आता मला सांगा, त्या सेठजीला त्या वह्या कळाल्या का मिळाल्या? बरं मिळाल्या. कळाल्या असत्या तर धुळखात पडल्या असत्या का? नाही. आपल्याला हा देह तसाच मिळाला, पण कळाला. जर कळाला असता तर 7 दिवसापर्यंतच विठ्ठलाचं नामस्मरण आणि नंतर जैसे ते, असं नसतं झालं तर वर्षभर आपला परमार्थ आवडीनं आणि आदरानं चालला असता. विठ्ठल विठ्ठल. आज त्या संतांना हा नरदेह कळाला, मिळाला. त्यांनी नामस्मरणाप्रती परमार्थाप्रती तेवढा आदर ठेवला, म्हणून आज त्यांच्याकरता लोक एकत्र जमा झालेत. आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आपण उत्साहात साजरा करतोय, त्यांचं तेवढं जीवन होतं. आज मी जर ज्ञानोबाऱ्यांचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांची प्रतिमा तयार होते. मी या ठिकाणाहून जर तुकोबाऱ्यांचं नाव घेतलं, त्यांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर तयार होते. मी या ठिकाणाहून भगतसिंगांचं नाव घेतलं की तुमच्या डोळ्यासमोर भगतसिंगाची प्रतिमा तयार होते. होते की नाही? बोला. होते. किंबहुना मी जर या ठिकाणाहून म्हटलं, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही काय पाकिस्तानात बसले का बांगलादेशात बसले? अखंड हिंदुस्थानात बसलेत आणि एवढा कमी आवाज. एकदम लंबे लंबे हात घ्या बघा, सगळ्यांनी लंबे लंबे करा, एकदम लंबे. तसे आजचे स्टेटस होते बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हे दृश्य पडणार आहे. हा एकदम लंबे लंबे, एकदम लंबे लंबे. राहू द्या सकाळपर्यंत. नाही नाही नाही, हात खाली घ्यायला सांगितलेच नाही. माझ्या पाठीमागं सगळ्यांनी जय घोष. हा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज श्री 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 कुलवंत बुधवंत गुणवंत वरदवंत नीतिवंत कीर्तिवंत श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की.
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की। थोडा मोकळा कर रे एकदम, असं थोडा लाऊड असला पाहिजे याला। कीर्तन म्हणजे असं असं वाजवणारे तसे आहेत ना मर्दानी वाद्य। हा, आणि मी असा तरुण आहे ना त्याच्यामुळं एखादा म्हातारा कोतारा असतो मग चाललं असतं, काही हरकत नसते। मी तरुण आहे ना आणि शिवाजी महाराजांचा जयकार आहे, हा त्याच्यामुळं। हा, आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या। लाऊड असलं पाहिजे, माझा मला इफेक्ट आला पाहिजे। आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। मी तुम्हाला म्हटलं होतं का की तुम्ही जय म्हणा? बोला 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 बोला। मी म्हटलं होतं का की पोरं तुम्ही जय म्हणा? नाही, तरी सुद्धा तुम्ही जयकारा केला। का जयकारा केला? याचा अर्थ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्याग, छत्रपती शिवाजी महाराजांचं समर्पण। त्याच्याशिवाय लोक नावं घेत नाहीत। लोकांकरता आयुष्य जगावं लागतं, लोकांकरता जीवन जगावं लागतं, तेव्हा कुठेतरी लोक नावं घेतात। हा, ज्ञानोबाराय समाधी विवराकडे प्रयाण करायला लागले त्या काळामध्ये एक हात पांडुरंगाने धरला होता आणि एक हात निवृत्तीनाथ दादांनी धरला होता। आणि मग ज्ञानोबाराय समाधी विवराकडे चालले। लक्ष द्या माझ्याकडे बघा। ज्ञानोबाराय समाधी घेत असताना त्या काळामध्ये सगळे संत सिद्धबेटामध्ये जमा झाले आणि सगळे संत रडायला लागले। महाराज काय नवल आहे, सिद्धबेटामधले दगडधोंडे रडत असतील। काय नवल आहे, सिद्धबेटामधल्या वृक्षावर बसणारे पशुपक्षी रडत असतील ज्ञानोबारायांच्या समाधी घेण्याने। यातही नवल नाही। ज्ञानोबाराय जात असताना इंद्रायणी मातेलाही अश्रू अनावर झाले असते। यातही नवल नाही। माझे ज्ञानोबाराय समाधी विवराकडे प्रयाण करत असताना पांडुरंगाने रडावं। ऐका, देवाच्या दोनही डोळ्याला धारा लागल्या, देवाचे डोळे डबडबले पाण्याने। रुक्मिणी आईसाहेब बाजूला होत्या। रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, पांडुरंगा का रडताय? कशाकरता रडताय? याच्या अगोदर तुम्हाला रडताना मी पाहिलं नाही, आज रडताय। का रडताय हो देवा? तुम्ही कधी रडताना मी पाहिलं नाही, आज रडताय। देवाचे काय उद्गार आहेत। पांडुरंगाच्या मुखारविंदातून उद्गार बाहेर पडतात। रुक्मिणी अग ऐक, कदाचित याच्यानंतर दुसरा योगी, दुसरा महात्मा समाजामध्ये अवतीर्ण होईल, जन्माला येईल, शाश्वती नाही ग, म्हणून मी रडतोय। एवढा छळ केला लोकांनी, कोणी मधुकरी वाढली नाही, कोणी इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, लोकांनी आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं, मुक्ताबाईला 3-3, 4-4 दिवस उपवाशी पोटी झोपायचं काम पडलं, तर या महात्म्याने, या भवंडांनी लोकांकरता आपलं जीवन जगलं ग। काय शब्द आहेत पांडुरंगाचे, ऐका पांडुरंगाच्या मुखातून। देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी, देखिला नयनी ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी। काय कर्म आहे ज्ञानोबारायांचं? देवानी ज्ञानोबारायांच्या समाधी घेण्याने रडावं असं माणसाचं कर्म असलं पाहिजे। देव रडलं पाहिजे आपल्या जाण्यानंतर, नाही देव रडला चालेल, आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे असं कर्म करा। सप्त्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे सिद्धांत घरी घेऊन जा। आपलं असं कर्म आपण केलं पाहिजे की आपल्या जाण्याने देश रडला पाहिजे। ते कर्म होतं सैनिकांचं। आज नक्षलवादी हल्ला होतो, पठाणकोटचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला, त्यावेळेस अख्खा भारत रडला। महाराज, ब्लॅक डे आपण 14 फेब्रुवारीला साजरा केला पाहिजे। काही नालायक रोज डे साजरा करतात, व्हॅलेंटाईन डे साजरा करतात। नाही नाही नाही, 14 फेब्रुवारीला ब्लॅक डे साजरा करा। त्या दिवशी हल्ल्यामध्ये आमचे 40-42 जवान शहीद झाले। हा, पुलवामा हल्ला झाला। अरे, ज्या वेळेस कारगिलचं युद्ध झालं त्यावेळेस आमचे हजारो सैनिक मरण पावले, शहीद झाले, आमचा देश रडला ना। हा, त्यावेळेस लता दीदींच्या एका गाण्याने सगळा देश रडला। महाराज, काय गाणं होतं महाराज। हा, अजूनही जर ते म्हटलं तर लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारं ते गीत आहे। ऐकूयात आमच्या देवीदास महाराजांच्या मुखारविंदातून। ए मेरे वतन के लोगों, सांस लड़े हो जब तक थी, सांस लड़े हो फिर अपनी
करो कुर्बान। कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी। ए मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी। आज जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी। जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी। जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, कुर्बानी। भारत माता की जय, भारत माता की जय। त्या काळात सगळा देश रडला महाराज। सगळ्या पोरांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ज्यावेळेस कारगिलचं युद्ध झालं, पुलवामा हल्ला झाला, पठाणकोटचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला। आमचा सगळा देश रडला। आपलं असं कर्म असलं पाहिजे, आपण गेल्यानंतर लोकांनी रडलं पाहिजे, देश रडला पाहिजे। कीर्तनातून छोटे छोटे पॉइंट घेऊन जा घराकडे। आपल्याही जाण्याने देश रडावा असं कर्म असलं पाहिजे। नाही देश रडला चालेल, आपल्या जाण्याने निदान राष्ट्र जरी रडालं तरी बस झालं, राष्ट्र रडलं पाहिजे। गोपीनाथ साहेब गेले, जय ललिता गेल्या, बाळासाहेबजी गेले, हे लोक गेल्यानंतर आपल्या जाण्यानंतर देश रडला पाहिजे, राष्ट्र रडलं पाहिजे। राष्ट्र रडालं नाही, राष्ट्र रडलं चालते हो। आपल्या जाण्याने जिल्हा जरी रडला तरी बस झालं, जिल्हा नाही, जिल्हा रडला चालेल, आपल्या जाण्याने तालुका तर रडाव। आपल्या जाण्याने म्हणजे कीर्तन झाल्यावर आपापल्या घरी नाही, हा गोईंग टू यमपुरी। हा थोडा मोकळा कर दादा, आवाज एकदम फ्लॅट मारतोय, हा थोडा व्यवस्थित पहिले एकदम पार घातला असतो। आपल्या जाण्याने निदान तालुका जरी रडला तरी बस आला, नाही तालुका रडला काही हरकत नाही, आपल्या जाण्याने गावातले लोक तर रडाव। तुम्ही म्हणसाल महाराज आमच्याही जाण्याने गावातले लोक रडू शकतात, काय करायचं? गावातल्या सगळ्या लोकांचे पैसे उसने घ्यायचे, द्यायचंच नाही, तसंच मरायचं। रडतील ना, अरे रडतून मरतील लोक, पण ते रडणं कामी नाही। लोकांनी म्हटलं पाहिजे काय माणूस होता रे, उत्तमाची बुरे केत मागे, उत्तमाची बुरे केत मागे, उत्तमाची बुरे केत मागे, उत्तमाची बुरे केत मागे। तुका म्हणे का मरणाची तरे, तुका म्हणे का मरणाची तरे, उत्तमाची बुरे केत मागे, उत्तमाची बुरे केत मागे। मरणाची तरे, तुका म्हणे मरणाची तरे, उत्तमाची बुरे केत मागे। सोपं नसतं महाराज। लोक तेव्हाच नाव घेतात ज्यावेळेस आपण लोकांसाठी जीवन जगतो, कुत्र्या मांजरासारखं जीवन जगू नका। एखादं दारुड कुठं धडकतं, त्याचा ऍक्सिडेंट होतं आणि कुठं मरतं त्यालाही कळत नाही। त्यांचे नाव कोणी निघे चराचरी, कोणी त्यांचं नाव घेत नाही, पण एखादा महात्मा असेल, पोरांनो तुम्ही कार्यक्रम करा, मी तुमच्या पाठीमागे उभा राहतो, मला सांगा काय खर्च येतो, मला सांगा, अर्ध्या रात्री येऊन भेटा, इथे इथे एवढं एवढं कमाई आहे, मी तुम्हाला सहकार्य करतो, असं नाव निघलं पाहिजे। नाही चांगला माणूस होता, अरे गावातही याच्यासारखा देव माणूस नव्हता, किती दानधर्म करायचा, त्याचंही नाव निघतं आणि दुसऱ्याचंही नाव निघतं। 11,000 देतो भाऊराव, अरे 11 कशाला देतो, 2,000 दे, आटप,
काय एवढा मोठं लय काय, अरे याचंही नाव निघतं आणि त्याचंही नाव निघतं, पण त्याच्या नावामध्ये आणि याच्या नावामध्ये फरक आहे. त्याची सत्कीर्ती होते आणि जे दान धर्म करणाऱ्याला आडफाटा घालतो त्याची अपकीर्ती होते. कोणाला कळत नाही, अरे तो बसलेला आहे समर्थ तिथे, हा चांगलं करता येत नाही करू नका, पण वाईट करू नका कोणाचं. महाराज आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली अभय नरका झाले. चांगलं करता येत नाही करू नका, पण आडफाटा बढू नका. भला किसी का कर न सके तो, बुरु किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. त्रास होतो महाराज, सोपं नसतं. कार्यक्रमाचं आयोजन करणं सोपं आहे? अवघड आहे महाराज. आता जे पुढं होतात त्यांना माहिती आहे किती अवघड असते ते. अरे मुलीचं लग्न करणं सोपं आहे, पण कार्यक्रम करणं अवघड आहे. मी धन्यवाद देतो या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी. पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे. सोपं नाही महाराज. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस, अरे 6 महिन्याच्या अगोदर नियोजन असतं. मला आता असं कळालं की मार्च महिन्यामध्येच पुढचंही नियोजन होतं. पुन्हा एकदा टाळी वाजवा गावकऱ्यांसाठी. हा अरे सोपं नाही महाराज, हे सोपं नसतं. जे पुढं होतात त्यांना जाऊन विचारा किती अवघड असतं. म्हणून आपल्या गावामध्ये आपण एवढं मोठं भव्य दिव्य नियोजन करतो. संत महात्मे एवढं मोठं जीवन जगतात, ते लोकांकरता जगतात, स्वतः करता जीवन जगत नाहीत महाराज. म्हणून त्यांचे प्रगट दिन साजरे होतात. म्हणून शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, म्हणून भगतसिंगांकरता लोक एकत्र येतात, म्हणून संभाजी महाराजांचं आज नाव निघतं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या तरुणांच्या हृदयामधलं, तरुणांच्या नसामधलं रक्त सळसळतं महाराज. का? त्यांनी जीवन जगत असताना स्वतःसाठी जीवन जगलं नाही, त्याने देशाकरता धर्माकरता जीवन जगलं. म्हणून आज समाज त्यांचं नाव घेत असतो. आपलंही असं कर्म असलं पाहिजे की आपली ओळख त्याच्या नावानं झाली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबा झाले का एका जन्मात झाले? किती त्रास दिला लोकांनी त्यांना, पण त्यांनी त्यांच्या कार्यामध्ये कधी माघार घेतली नाही. आपण आपल्या कार्यामध्ये कधी माघार घ्यायची नाही. पुढं निघलो ना, अरे शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास देणारी त्यांच्या जवळची लोक होती, आहे की नाही? आपल्या जवळची लोक त्रास देतात, पण माघारी हटायचं नाही. एकदा का आरंभ केला की मग शेवटपर्यंत आपण माघारी हटायचं नाही. ज्ञानोबऱ्यांना तर एवढा त्रास झाला, एवढा त्रास झाला. अरे आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त झाल्यानंतर चिमुकल्या मुक्ताबाईला 2-3 दिवस झाले आज फक्त आणि फक्त पाणी पिऊन झोपायचं काम पडत होतं. म्हणजे चिमुकली मुक्ताबाईसाठी ज्ञानोबा भिक्षाटनासाठी गेले. दार उघडलं जायचं आळंदीमधलं, बरं का? ऐका माझ्याकडे बघा, किती त्रास झाला संतांना, पण दारातून भिक्षा पडली नाही झोळीत. ज्ञानोबाऱ्यांनी झोळीमध्ये थुंकी झेलली. हो, ज्ञानोबाऱ्यांच्या अंगावर थुंकले लोक. एवढंच नाही, एक दिवस थोडं पीठ ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये आलं. आनंद झाला. माझी चिमुकली 2-3 दिवसापासून पाणी पिऊन झोपते, आज माझ्या मुक्ताबाईला मधुकरी घेऊन जातो. म्हणून थोडं पीठ ज्ञानोबाऱ्यांच्या झोळीमध्ये आलं. तितक्यात विसोबासाठी रस्त्यात भेटला. ज्ञान्या, हा काका कुठे गेला होतास? काका, माझी मुक्ताबाई 3 दिवसापासून पाणी पिऊन झोपते हो, म्हणून थोडी मधुकरी घेऊन चाललो होतो. आण ती मधुकरी इकडं. ज्ञानोबाऱ्याच्या जवळ गेला. ज्ञानोबाऱ्याची झोळी हिसकावून घेतली, खाली जमिनीवर टाकली. त्याच्यात माती कालवली. एवढ्यावर थांबला नाही तो विसोबा. त्याच्यामध्ये पाय दिले, पायाने तुडवलं त्या झोळीला. अरे एवढं काय वाईट केलं होतं या संतांनी की यांना एवढं छळल्या गेलं? ज्ञानोबारे खाली हातानं सिद्धबेटामध्ये आले, ताटी लावून घेतली. हा, झोपडीत रुसून बसले. इतकं समाज बोलतोय, आई वडिलांना शिव्या देतोय, चांडाळांची मुलं म्हणतोय, तरी सुद्धा अरे इतका समाजाने त्रास दिला. ज्ञानोबाऱ्याला वाईट वाटलं नव्हतं, आई वडिलाविषयी बोलले म्हणून वाईट वाटलं. लोक ज्ञानोबाऱ्यांच्या आई वडिलांना नाही ते बोलले. महाराज चिमुकल्या मुक्ताबाईला निवृत्तीनाथ दादा म्हटले, मुक्ती ज्ञानदादा आला नाही का ग भिक्षाटनावरून? मुक्ती म्हणते, दादा ज्ञानदादा तर केव्हाचाच आलाय, पण बहुतेक आजही त्याला कोणी मधुकरी दिली नाही. बरं, पण मी काही म्हणणार नव्हती. 3 दिवस झाले पाणी पिऊन झोपत होती, आजही पाणी पिऊन झोपली असते, पण दादा रडतोय. मुक्ती ऐकतेस? हा दादा बोला. मुक्ती, ज्ञानदादा आई वडील गेले तेव्हापासून जरा हट्टी झाला ग, कोणाचं ऐकतच नाही. तू त्याला समजावतेस का? दादा कसं शक्य आहे? मूर्तिमंत ज्ञान आहे, तरी मी प्रयत्न करते. चिमुकली मुक्ताबाई चिमुकल्या पायाने चालत 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 ताटीजवळ येते. आत रुसून बसलेल्या ज्ञानदादाला म्हणते, दादा दादा आई बाप गेले त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही हो दादा, एवढं दुःख मला आज होतंय. का रडताय? दादा रडू नका ना दादा. दादा मी लहान आहे, मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून रडली पाहिजे आणि तुम्ही रडताय. रडू नका हो दादा, रडू नका. आम्ही तुमच्याकडे बघावं, तुमच्याकडे बघून तर आम्ही तिघेजण जिवंत आहोत, कारण की तुम्ही माऊली आहात. मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लीनता, नेकानेक गुण तुमच्यामध्ये आहेत. विश्व जरी रागानं वन्नी झालं ना दादा,
तरी संतांनी सुखाने पाणी व्हायचं असतं. तुम्ही योगी आहात, योग्याचं मन पावन असतं. दादा रडू नका हो दादा. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी योग्याचं मन पावन असलं पाहिजे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आपण तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर. चिमुकल्या मुक्ताबाईचे शब्द कानावरती पडले. धाड दिशी ताटी उघडली ज्ञानोबाऱ्याने आणि मुक्ताबाईच्या जवळ गेलं. मुक्ताबाईला अलगद हृदयाशी कोटाळलं. मुक्ते अगं किती गोड बोलतेस ग. एखाद्या विद्वान पंडिताला तुझी भाषा न उमगावी न समजावी. चारही भावंड एकत्र जमा झाली. आई वडिलांची आठवण येऊन ओक्साबोक्षी रडू लागली. महाराज इतका त्रास देतो समाज तरी सुद्धा त्या त्रासाला न कंटाळता जे ज्ञान लोपलं होतं ते ज्ञान ज्ञानोबाऱ्याने समाजासाठी आणलं. लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवा देवकी साधू संत मनोरथी राजा आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा. त्यांची आरती होते. आपला निदान तेरशाचा कार्यक्रम जरी पोरांनी चांगला ठेवला, एखादं कीर्तन ठेवलं तरी बस. पुण्यस्मरणाचं कीर्तन जरी पोरांनी ठेवलं तरी समजावं यानं बिचाऱ्याने काहीतरी चांगलं काम केलं. नाहीतर लोकांना सुड्या पेटवण्याशिवाय दुसरे कामं नसतात. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर. बायकांना भांडणं करण्याशिवाय दुसरे कामं नसतात. पण कधीतरी असं चांगलं काम करा. तुमच्या या ओझरामधून भगतसिंगाला निर्माण करा. आज त्या भगतसिंगांची गरज आहे. आज आमची मातृशक्ती. अरे ज्यावेळेस दारा जिजाऊ जन्माला येते त्यावेळेसच घरात शिवाजी महाराज जन्माला येतात. इकडे आमची जिजाऊ संध्याकाळी 6 वाजता शहाजीराजे घरी येतात तरी जिजाऊला पत्ता नसते. शहाजीचे राजे हातानं जेवण घेतात तरी पत्ता नसते तिला. अरे आमची आई आमची माय ज्यावेळेस रिमोट दाबून टीव्हीवर टीव्ही पाहत बसते तिला एकच चिंता, हे लतिका आता तुझं कसं होईल. अरे ती अभय संघ राहील नाही तर काही करल. तिला ती येडे बनून पेढे खाते. आणि आमच्या आई साहेबांना फक्त एकच चिंता, तिची चिंता आता पुढं मालिकेत काय होईल. अरे आमचं जीवन असं नसावं. आम्ही जिजाऊ झालो पाहिजे. मला हे सांगायचंय तुम्हाला, लक्ष देऊ नये का. ज्यावेळेस तुम्ही जिजाऊ व्हाल त्यावेळेस तुमच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील आणि तुमच्यामध्ये ती क्रांती करण्याची शक्ती आहे. नारी शक्ती. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे नारीची पूजा होते तो देश म्हणजे भारत देश आहे.
जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। आणि या भारताने जन्माला घातलं अहिल्याबाई होळकरांना, तारा राणीला, हा जिजाबाई साहेबांना. म्हणून या भारतामधली नारी शक्ती अत्यंत महत्वाची आहे. तुमच्यामध्ये सामर्थ्य नाही असं नाहीये, खूप सामर्थ्य आहे. तुम्ही जर ठरवलं तर देशभक्ताला जन्माला घालू शकता. तुम्हाला विनंती असेल, तुम्ही दारुड्याला जन्मालाच घालू नका. तुम्हाला जन्माला घालायचंय ना, अरे ते कुठं धडकतं मरतं त्याला माहिती नसतं. नुसता उपद्व्यास असतो. घरांनाही आणि दारच्यांनाही, बाहेरच्यांनाही. दारुड्याचं एक एखादा माणूस, चांगला माणूस जर आपल्या जवळ येऊन बसला तर बरं वाटतं. पण काही काही लोक असे असतात अरुण महाराज, ते जर या रस्त्यानं आलं तर हे इकडून जातं. नाही रे बापा, लय बोर करतंय ते, नुसतं टेन्शन देतंय. हा, आपलं असं नाव निघलं पाहिजे, आपल्या जवळ लोक येऊन बसले पाहिजे. हा, कबीरा हसीना छोड़ दे, रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम पियारा मीत भैया, प्रेम पियारा मी. आपण जवळ आल्यानंतर लोकांनी आपल्या जवळ येऊन बसलं पाहिजे. तो अरे पारमार्थिक आहे, तो चांगला आहे, तो सज्जन आहे म्हणून दारुड्याच्या जवळ लोक बसत नाहीत, त्याच्या पंक्तीतले बसतात. हा, दारू पिणारे बसतात, ओढणारे बसतात, खाणारे बसतात. पण एखादा जर सज्जन असेल तर त्याच्याजवळ सज्जन बसतो, कारण की त्याला माहितीये आपण जर याच्याजवळ बसलो, बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्री दृढ झाला. म्हणून संगती करताना चांगल्यांची करा. हा, पाण्याचा एक थेंब ज्यावेळेस आकाशातून खाली पडतो, तो जर एखाद्या गरम तव्यावर पडला तर नष्ट होत असतो. तोच पावसाचा थेंब जर एखाद्या कमल पुष्पावर पडला तर सूर्यप्रकाशात चकाकू लागतो. तोच पाण्याचा थेंब जर एखाद्या सापाच्या मुखात पडला तर त्याचं विष होतं. आणि तोच पाण्याचा थेंब जर स्वाती नक्षत्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती सुद्धा होऊ शकतो. महाराज, मग थेंबांनी ठरवावं जायचंय कोणाच्या संगतीमध्ये. महाराज काय करावं, आम्ही पिणाऱ्यासोबत राहतो, म्हणजे पाणी नाही आम्ही ते रोज खातात पितात, पण काय करावं, आमचं शेड्यूल बिझी असतं, आम्हाला त्यांच्यासोबत राहावं लागतं. पण आई गड्या, तू जरी म्हटला आम्ही एका घोटालाही शिवलं नाही, 6 महिन्यापासून आम्ही मित्र आहोत, पण तुझी इच्छा होईल निदान चव चाखायची, कशी असते, कशी लागते कोण सांगला आता. हा, शूटिंग चालू आहे. म्हणजे आपल्याला दारुड्याच्या जवळ बसलो की दारू पिण्याची इच्छा होते. व्यभिचार्यापाशी बैसता क्षणभरी, देखिताची नारी मन धावे. हा, जशा संगतीमध्ये आलो आपलं मन तसं होतं. राजकारण्यांच्या जवळ बसलो आपल्याला राजकारण आवडतं. एखाद्या व्यापाऱ्याजवळ बसलो, मारवाड्याजवळ बसलो, आपल्याला धंदा करावा असं वाटतो. एखाद्या चोराजवळ बसलो आपल्याला चोरी करायची वाटते. आणि एखाद्या संतांच्या जवळ बसलो की ते संत म्हणतात, बाबा आतापर्यंत तू नामस्मरण करत होता म्हणून तुला नामस्मरण कसं करायचं माहिती नव्हतं, पण मी सांगतो नामस्मरण कसं करायचं, त्याला काय नियम आहेत. नामस्मरण करतोय आपण, पण त्याचं फळ का भेटत नाही. भक्त प्रल्हादानेही नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार झाला. हा, ध्रुव बाळानंही नामस्मरण केलं, त्यांचा उद्धार झाला. अरे एव्हाना नारदजी अखंड नामस्मरण करतात म्हणून ते देवर्षी झाले, ब्रह्मर्षी झाले संत, आणि आपण माणूसच का राहतो. आपणही नाव घेतो ना, पण त्यांच्या नावामध्ये आणि आपल्या नावामध्ये काय फरक आहे, ते नाव कसं घेतलं पाहिजे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम.
आवडी आदरे आले राम आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम जगी झाले पूर्ण काम देणे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा हरे राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण मंदिर आहे सगळ्या जगामध्ये. हरे कृष्णा मंदिर आहे, इस्कॉनचं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे, सगळ्या जगामध्ये नाव झालं त्यांनी. एक 10-15 वर्षात सगळ्या जगामध्ये पसरले. एका पत्रकाराने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही एवढ्या फेमस कसे झाले, एवढ्या लोकांनी तुमचा पंथ कसा काय स्वीकारला? लोक बघा ते टीका लावतात, हातामध्ये त्यांच्या कंठी असते, ते लोक हरे कृष्ण म्हणतात, हरे राम म्हणतात, आपल्याला ते बघायला मिळतात. महाराज एवढे तुम्ही प्रसिद्ध कसे झालात? माहिती त्यांनी काय उत्तर दिलं, ऐका माझ्याकडे बघा. त्यांनी हातातली कंठी घेतली आणि त्या पत्रकाराला दाखवली. बस फक्त आम्ही 24 तास देवाचं नामस्मरण करतो, या नामस्मरणात एवढी शक्ती आहे की आम्ही जगात प्रसिद्ध झालो. सगळ्या जगामध्ये आमचे मंदिर आहेत, सगळ्या जगामध्ये आमचे फॉलोअर्स आहेत, आम्हाला बघणारे लोक आहेत, आमचे भक्त आहेत, आमचे शिष्य आहेत. जे नामात एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे तुमच्या नामस्मरणामध्ये. मातांनो लक्ष देऊ नये का? तुम्ही ज्यावेळेस स्वयंपाकाला बसता, किंबहुना तुम्ही ज्यावेळेस एखाद्या वेळेस असे प्रसंग येतात, आता माझ्याकडे लक्ष द्या, सगळ्यांनी माझ्याकडे बघा, खूप महत्त्वाचं बोलतोय एका मिनिटामध्ये. कधी कधी माणसाच्या जीवनात केदार महाराज असे प्रसंग येतात, अशा घटना घडतात की माणसाला असं वाटतं की बस आता संपलं सगळं. देवीदास महाराज, आता माझं कोणी ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, सासू ऐकत नाही, माझी पत्नी माझं ऐकत नाही, आता घरच्या दारच्या कोण्यात लोकांसाठी मला जीवन जगायचं नाही, आता मला सुसाईड करायचं, आता मला जीवन संपवायचंय, आता मला जगात राहायचंच नाही, आता माझं कोणी ऐकत नाही, मला शून्य किंमत आहे, जिकडे तिकडे माझा अपमान करणारे आहेत, मी किती लोकांसाठी जगतो पण माझ्यासाठी कोणी जीव तोडत नाही, आता मला संपवायचं माझं. नर धड कोणी मला घरात बोलत नाही, मला काही किंमत देत नाही, मर 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 काम करतो पण मला पोरग सुद्धा बोलत नाही, पोरग चांगलं बोलत नाही, मला माझा बाप चांगला बोलत नाही, असा प्रत्येकावर प्रसंग येतो. आणि मग अशा वेळेस माणूस काय करतो माहितीये का? एकदम अंतिम निर्णय घेतो, तो म्हणजे आत्महत्येचा, सुसाईड करण्याचा. आता बस संपवायचं सगळं जीवन. कोणासाठी जगायचं? ज्याच्यासाठी जगतोय ते शून्य किंमत देतात, विचारत नाहीत, भाव देत नाहीत, आता संपवायचं जीवन. कधी कधी अशी घटना घडते की माणूस एका सेकंदात इतकं मोठं पाऊल उचलतो की त्याचं जीवन संपवतो. पण ऐका, अशा वेळेस एक काम करा, एका सेकंदासाठी स्थिर राहा, एका सेकंदासाठी ज्या ईश्वरावर आपली श्रद्धा आहे, ज्या देवावर आपली भक्ती आहे, देवघराजवळ जा. आपल्या देवघरात ज्या देवावर आपली श्रद्धा आहे, फक्त एका सेकंदासाठी, एका मिनिटासाठी डोळे बंद करा आणि त्या देवाचं फक्त 1 मिनिट नाव घ्या. अरे तुमच्यावर आलेलं संकट निघून गेल्याशिवाय
पाहणार नाही. ही नामस्मरणात ताकद आहे. नाम तू घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा, नाम तू घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा, नाम तू घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा, नाम घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा, पाणी पाषाणाला पान, पाणी पाषाणाला पान, नाम तू घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा, नाम तू घे रे, नाम तू घे रे, नाम तू घे रे नारायणा. कोणतं नाव घ्यायचंय महाराज? रामकृष्ण गोविंद गोपाळा, तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. जे तुमचं इष्ट दैवत असेल, राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा. शबरीनं तेच घेतलं. राम रघु नंदना, राम रघु नंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी कामना. राम रघु नंदना, राम रघु नंदना. आणि 22 जानेवारीला सगळ्या भारताने हे नाव घेतलं. ज्या दिवशी आमचा राम अयोध्येमध्ये मंदिरामध्ये बसला, प्राण प्रतिष्ठा सोहळा सगळ्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. न भूतो न भविष्यती असा हा सोहळा आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. राम आएंगे आएंगे, राम आएंगे आएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाओगे, ओ राम आएंगे तो अंगना सजाओगे, झोपड़ी के भाग डोल जाएंगे राम आएंगे, तेरे झोपड़ी के आग डोल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के राम आएंगे, झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे अंगना सजाओगे, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, दिल दीवाने दीवाने राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम म्हणा. अभंगातल्या दुसऱ्या चरणामध्ये पहिला शब्द ज्ञानोबाऱ्या वापरतात, राम. का घ्यायचं रामाचं नाव? कारण की आतापर्यंत आमच्या देवानी 529 वर्षाचा वनवास भोगला. काय दुर्दैव या कलियुगाचं. अरे त्या त्रेतायुगामध्ये रामाला फक्त 14 वर्षाचा वनवास होता, पण या कलियुगामध्ये देवाला 529 वर्षाचा वनवास भोगायचं काम पडलं. कारसेवकाने आपला जीव दिला. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडला
आणि कारसेवकांनी आपलं बलिदान दिलं. त्या बलिदानाच्या माध्यमातून आज राम मंदिर होतंय. सोपं नाही महाराज. लोकांनी प्राणत्याग केला रामासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या मंदिरांसाठी. शहीद झाले लोक आपल्या देवासाठी. मी आता खंडाळ्यामध्ये कथा केली, हिंगोली जिल्ह्यामध्ये. तिथले 10-15 जण कारसेवक ज्यावेळेस रामप्रभूच्या मंदिराचा विषय निघाला कथेत, कथा झाल्यानंतर मला भेटले. महाराज, आम्ही ज्यावेळेस 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद पाडली ना, तिथंच होतो. आम्ही कारसेवकांमध्ये होतो. आम्ही एक दृश्य पाहिलं. सांगतो तुम्हाला काय दृश्य असेल, तुमच्याही अंगावर काटा येईल. ऐका काय दृश्य होतं. महाराज, ज्यावेळेस बाबरी मस्जिदीचा ढाचा पडायचा ना, त्यावेळेस 2 तरुण, म्हणजे एक मुलगा एक मुलगी, एक 25 वर्षाचा मुलगा आणि 23 वर्षाची तरणीबांड मुलगी, त्या दोघांनी स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले. ते लोक मला सांगू लागले जे कारसेवकांमध्ये होते. त्यात 25 वर्षाच्या मुलांनी स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले. त्या मुलींनी सुद्धा स्वतःच्या शरीराला बॉम्ब लावले, RDX लावले आणि ते बाबरी मस्जिद पर्यंत गेले. महाराज, बाबरी मस्जिद पडावी, ढाचा पडावा आणि माझ्या रामाचं मंदिर व्हावं याच्याकरता त्यांनी बॉम्बनी स्वतःचं शरीर उडवलं. चिंधड्या झाल्या. अरे, त्यांच्या बलिदानामुळे आज रामाचं मंदिर होतंय. साहजिक नाहीये रामाचं मंदिर होणं. लोकांनी त्याच्यासाठी आपला जीव दिला म्हणून आज राम मंदिर होत आहे. लोकांनी शहादत दिली. अरे, धडाधडा गोळ्या झाडल्या रे लोकांच्या शरीरावर. आमचे संन्यासी महात्मे मेले, आमचे कितीतरी लोक मेले, तेव्हा कुठेतरी रामाचं मंदिर आज होतंय. त्याग असावा लागतो, समर्पण असावं लागतं. तेव्हा कुठेतरी आपल्याला बघायला मिळतं. 22 जानेवारी हा दिवस आमच्या लोकांनी बघितला. त्या काळात वानरांनी हे काम केलं, रामाचं मंदिर व्हावं याच्यासाठी ते झटले. आणि या काळात ज्या लोकांनी राम काज करिबेको आतुर, राम मंदिर व्हावं याच्यासाठी प्राणाचा त्याग केला, आज खऱ्या अर्थानं त्या लोकांना श्रद्धांजली वाहली 22 जानेवारी या दिवशी लोकांनी. त्या दिवशी आमचा सगळा भारत, अरे, लोकांनी दिवे लावले घरामध्ये, लोकांनी भगवे ध्वज लावले घरामध्ये. आणि आमच्या सगळ्या लोकांच्या, तरुणांच्या तोंडात एकच वाक्य होते, काय? हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में एक ही नाम, जय जय श्री राम. हर घर में एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम हिंदू हैं बब्बर शेर, बब्बर शेर, बब्बर शेर. हम जिद कर आ जाओ तो कर देंगे हम सबको ढेर. हम हर देंगे जहाँ राम ने जन्म लिया है, जहाँ राम ने लड़का लिया है, जहाँ राम ने जन्म लिया है, जहाँ वही बनेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. जय जय श्री राम बोलेगा. वाह, वाजली तू तरी, ऐक टाळ्या वाजवा यांच्याकरता. खरं तर मला कीर्तन पहिल्या दिवसाला मिळालं, हे माझं दुर्दैव. पण असो, माझं कीर्तन मधात पाहिजे होतं, म्हणजे थोडं मोकळं बोलता आलं असतं. आता नामपर प्रकरण आहे थोडंफार तरुणांसाठी, कारण की हा जनमानसांचा कौल आहे महाराज. वारकरी संप्रदायाला सांभाळून आपल्याला हे सुद्धा बोलावं लागेल. तरुण मंडळी कीर्तनात बसलेले आहे. पहिलं राम,
रामकृष्ण नंतर कृष्ण आहे. रामकृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माऊली जीवीचा जिवाळा तुझे निनामी सकळ संदेव फिटला बापर कुमा देवी वरू श्री विठ्ठला विठोबार कुमाई कसा जातो माझ्या कीर्तनात काहीच कळत नाही. माझं दुर्दैव आहे ते. कसं 11 वाजून 2 मिनिटं होऊन गेले. आता मी कीर्तनात जय विठ्ठल केलं तरी मी नियमात आहे. तुम्ही मला काही म्हणू शकत नाही. नाही ओव्हर टाइम नको. ओव्हर टाइम जरी दिला तरी नको. पहिला दिवस लोक म्हणतील पहिल्या दिवशी एवढा वेळ कीर्तन केलं उद्याचा कसा असं हा असं. माझा वेळ संपलेला आहे. जय विठ्ठल करू तुम्ही सांगा. नाही म्हणतात लोक. फक्त 2 मिनिटं आमच्या तरुणांकरता छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हे लोक महत्वाचे आहेत. रोजच कीर्तन आहेत. आम्ही जरी बदललो तरी हे तेच असतात. 2च मिनिटं घेतो आणि समारोप करतो कीर्तनाला. आवड आणि आदर असली पाहिजे आपल्या कार्याप्रती. रामप्रभूने आपल्या जीवनामध्ये मर्यादा सांभाळली. ती मर्यादा छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी सांभाळली. फक्त संभाजी महाराज एका 2 मिनिटांमध्ये आणि कीर्तनाला पूर्ण विराम. 11 वाजून गेलेले आहेत. ऐका तरुणांनो, ज्यावेळेस संभाजी महाराजांना इखलास खानाने पकडलं, लक्षात घ्या, बघा माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर त्यांच्या 2ही दंडांना साखळांनी बांधलेला आहे. औरंगजेबासमोर हजर केलं. औरंगजेब म्हणायला लागला, बोल खजाना कहाँ पे छिपा के रखा है, इस्लाम कबूल कर, जो चाहे वो मिलेगा. पण राजांनी इस्लाम कबूल केला नाही. त्यावेळेस जर धर्मवीरांनी इस्लाम कबूल केला असता तर भारतातले अर्धे लोक इस्लाममय झाले असते. नाही कबूल केला. मग टॉर्चर करायला सुरुवात झाली. किती टॉर्चर केलं. उकळतं पाणी अंगावरती टाकलं. आपल्याला साधा चटका लागला तर आपण आईग करतो, पण राजाच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं. आलू जसा उकळल्यानंतर सोलल्या जातो मायानो, तसं राजांचं शरीर सोललं. कातडे कातडे काढले संभाजी महाराजांच्या अंगावरचे सगळे. शेंदूर फासलेला देव जसा दिसतो माझ्या राजांचं तसं शरीर दिसत होतं. इसकी जुबान बहुत बोलती है, काट दो इसकी जुबान. जीभ उपटून काढली. कुत्रा मांजरांना ती खायला घातली असेल. तुकडे तुकडे केले अक्षरशः राजांच्या शरीराचे. संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये एक कवड्याची माळ होती, शिवाजी महाराजांनी दिलेली आठवण. इखलास खान ती तोडून काढायला लागला. त्यावेळेस इखलास खानाला संभाजी महाराज म्हणतात, अरे इखलास, माझ्या आबासाहेबांची शेवटची आठवण आहे रे, निदान ती तरी शिल्लक राहू दे रे. माझे आबासाहेब माझ्या सोबत असतात, ती आठवण असते आबासाहेबांची. इखलास खानाने ऐकलं नाही. कवड्याची माळही काढून टाकली महाराज, तोडून टाकली महाराज. शेवटपर्यंत राजांचे शब्द एकच होते. बघा काय शब्द होते. टॉर्चर केलं राजांना, त्रास दिला, तोडलं, शरीर तुकडे तुकडे केले राजांचे. पण राजांच्या मुखातले एकच शब्द होते. काय शब्द होते ऐका माझ्या तरुणांनी लक्षात घ्या. राजे म्हणायचे, अरे जगेन तरी हिंदू म्हणून, मरेन तरी हिंदू म्हणून, पण इस्लाम स्वीकारणार नाही नाही नाही. इस्लाम स्वीकारला नाही म्हणून इतिहास म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे राजे होणे आता नाही, जे देशासाठी धर्मासाठी आपल्या लोकांसाठी स्वतःचं समर्पण करतात. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. न भूतो न भविष्यती असा राजा म्हणजे धर्मवीर संभाजी राजा. अरे कितीतरी लढाया खेळले, पण युद्धामध्ये एकही लढाई न हरणारा एकमेव राजा म्हणजे राजाधिराज संभाजी महाराज आहेत. महाराज आज अशा राजांसाठी, अशा शिवाजी महाराजांसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. गजानन महाराजांसाठी आपण एकत्र यावं, कीर्तन ऐकावे, कार्यक्रम करावे, जेणेकरून आपलं अंतःकरण या विचारांनी स्फूर्त व्हावं आणि हे विचार आपण घरी घेऊन जावं. आपण इथं यायला पाहिजे. इथं येऊन तुम्ही झोपी जरी गेले तरी काही हरकत नाही हो. मी परमिशन देतो तुम्हाला, आणि आमच्या महिला मंडळी तर अर्धट परमिशन आहे. इथं येऊन झोपा, पण इथं या. आता पुढचं आहे का, इथं येऊन झोपा, तिथं झोपलं तरी चालतं.
जिथं जाग करणारा कोणीतरी असतो. इथं संत तुम्हाला जागे करतात, इथं महाराज मंडळी तुम्हाला जागा करतात. देशाविषयी प्रेम असलं पाहिजे, धर्माविषयी प्रेम असलं पाहिजे, संतांविषयी प्रेम असलं पाहिजे, आपल्या क्रांतिकारकांविषयी प्रेम असलं पाहिजे. आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. महाराष्ट्र म्हणजे सामान्य नाही. क्रांतिकारकाची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र, योद्ध्यांची रणभूमी म्हणजे महाराष्ट्र, संतांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र आणि तुमची आमची मातृभूमी म्हणजे महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रामध्ये एवढे भव्य दिव्य स्वरूपात सोहळे होतात. काय म्हणावं महाराज, तुमच्या श्रद्धेला खरं तर मी पहिल्यांदाच प्रणाम केला. अरे आमच्या लग्नात आम्हाला एवढी वरात पाहायला मिळाली नाही, ती वरात आम्हाला आज पाहायला मिळाली. हा, किती फटाक्यांची आतिषबाजी आहे. काय म्हणावं या गावातल्या तरुण मंडळीला. ही तरुण मंडळी नाही तर काही काही तरुण ज्यांना संध्याकाळी बसस्टँडवरून आणावं लागतं धरून, ते आजकालचे तरुण. हा, जे लेझिम खेळत घरी येतात ते आजकालचे तरुण. पण डॉक्टर साहेबांच्या तोंडून मी ऐकलं, या गावातला तरुण जवळपास 99.99% दारू पित नाही, निर्व्यसनी आहे. हा, डॉक्टर साहेबांनी तुमच्या गावचं मला वर्णन सांगितलं. या गावातली बहुतांश मंडळी निर्व्यसनी आहेत, बहुतांश मंडळी परमार्थ क्षेत्रामध्ये आता उतरलेली आहे. आणि एवढं भव्य दिव्य स्वरूप आपल्या सप्ताहाचं असेल तर नक्कीच सांगेल महाराज, आज तुमच्या पेनबोरीकरांसाठी 7 दिवसाची ही दिवाळी आहे. दुसरी दिवाळी नाही, आम्हाला ती दिवाळी माहिती नाही. या 7 दिवसातली ही दिवाळी आपण साजरी करूयात. आज पहिल्या दिवसाचं कीर्तन झालं, 11:05 झालेत. 5 मिनिटं शिल्लक घेतल्यामुळं तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. तसा तुमच्या जिल्ह्यातला आहे, त्याच्यामुळे माझ्यावर रुसण्याचा काही विषयच नाही. जर पाहिलं तर तुमचा मी जावईच आहे अशा नात्याने. हा, त्याच्यामुळं आता मला टेन्शन घ्यायचं काही काम नाही. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो. ही सर्व मंडळी, गुणीजन मंडळी, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. या लोकांना सांभाळत राहा. या तरुण मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.